नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात गॅपअप केलेली निफ्टीनं खास करून ऑलमोस्ट एक 100 पॉईंटच्या आसपास। बँक निफ्टीसुद्धा पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये ओपन होत होतं। रिझन होतं शुक्रवारी डावजन्समध्ये चांगली तेजी झालेली, 850 पॉईंट पॉझिटिव्ह डावजन्स जाऊन बंद झालेलं। शुक्रवारी मी व्हिडिओमध्ये म्हटलेलं की US फेडरलमधची मीटिंग एक ॲन्युअल मीटिंग होत असते जॅक्सन होल या ठिकाणी, आणि ती एक महत्त्वपूर्ण मीटिंग असते। आणि त्यानंतरनं फेडरल रिझर्व्ह चेअरमनचं जे स्पीच असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं। दरवर्षी ही मीटिंग होत असते आणि त्या मीटिंगनंतरनं जेरोम पॉवेल यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन चांगलं स्टेटमेंट, मार्केटसाठी चांगलं स्टेटमेंट दिलं। व्याजदर भविष्यात येणाऱ्या सप्टेंबरमध्ये मीटिंग आहे फेडरल रिझर्व्हची, तिथं व्याजदर कट होण्याचे संकेत दिलेत त्या मीटिंगला किंवा येणाऱ्या नजीकच्या नेक्स्ट मीटिंगला। त्यामुळे US जे मी गेलेही कित्येक दिवस म्हणतो की US व्याजदर कट होत नाहीत तोपर्यंत थोडंसं FIs जे आहेत ते बाईंग करण्यामध्ये इंटरेस्टेड नसतात आणि व्याजदर ऑलरेडी खूप हाय आहेत। आणि त्याचं एक क्लिअर इंडिकेशन शुक्रवारी जेरोम पॉवेल यांनी दिलं की नियर फ्युचरमध्ये USचे व्याजदर निश्चित कट होतील, आणि ते मार्केटसाठी एक बूस्टर डोस ठरला। आणि US मार्केट जवळपास डावजन्स 850 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं, आणि त्यामुळं ग्लोबली ऑल ओव्हर आज मार्केटला थोडी तेजी बघायला मिळाली। आणि त्याच परिणामानं आपण जे आहे ते गॅपअप ओपनिंग केलं। शुक्रवारी पण महत्त्वपूर्ण सपोर्टच्या आसपास बंद दिलेला 24,850च्या आसपास। मी त्याही व्हिडिओमध्ये म्हटलं की सोमवारी गॅपअप किंवा गॅपडाऊनचे चान्सेस आहेत US मार्केटमध्ये जॅक्सन होलच्या मीटिंगच्या आउटकमनंतरनं। ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येतील त्यानुसार आपण ओपनिंग होईल, आणि होपफुली पॉझिटिव्ह मीटिंगचा आउटकम आला आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट आलं, आणि मार्केटनं आज एक चांगली गॅपअप सुरुवात केली। पण मार्केट हायर लेवलला मेंटेन नाही राहू शकलं, एवढा 25,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला पण 25,000च्या वरती बंद नाही देऊ शकली। तो थोडंसं काळजीचं आहे। आणि बँक निफ्टीसुद्धा बँकिंग सेक्टर जे आहे ते ऑलमोस्ट दिवसभर मायनस टेरिटरीमध्ये काम करत राहिलं आणि एक फ्लॅट क्लोजिंग दिलं। बँक निफ्टीवर त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही, त्यामुळं थोडंसं मार्केट जे आहे ते निफ्टीमध्ये वाढ कमी झाली, आणि ओव्हरऑल थोडंसं काळजी वाटलं की 25,000च्या वरती आज बंद देण्याचा चांगला चान्स होता, पण मार्केट सक्षम राहू शकलेलं नाही आहे। त्यामुळे टेक्निकली जोपर्यंत आपण 25,000च्या खाली आहे थोडंसं आपण विकर साईडला ट्रेड करू शकतो। आणि बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ जोपर्यंत येत नाही, तर ते हायेस्ट हेवीवेट सेक्टर आहे निफ्टीमध्ये, त्यामुळे थोडंसं काळजी करण्याचं कारण आहे। ओव्हरऑल इव्हेंट चांगला झाला। GST रिफॉर्मसुद्धा सप्टेंबरच्या आधीच लागू होतील अशाही पद्धतीची न्यूज आज होती, त्याचाही मार्केटवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट अपेक्षित होता, पण म्हणावं तसं झालेलं नाही आहे। त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं टेक्निकल लेवलनं मार्केटकडे बघणं गरजेचं आहे, कारण बुधवारी सुट्टी आहे 27 तारखेला आणि 28 तारखेला मंथली एक्सपायरी आहे। त्यामुळे उद्याचं एक सेशन आहे मंथली एक्सपायरीच्या आधी, शॉर्ट कवरिंग अपेक्षित आहे उद्या किंवा गुरुवारच्या सेशनला येणं। त्यामुळे बघणं गरजेचं की जर शॉर्ट कवरिंग आलं तर निश्चित मार्केट वरती जाऊ शकतं। त्यामुळे टेक्निकली ट्रेड करायचं असेल उद्याच्या सेशनला तर निफ्टीला 25,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,050च्या वरती मेंटेन राहिला तर निश्चित एक शॉर्ट कवरिंग येऊ शकते निफ्टीला 25,000च्या वरती, जे बरेच शॉर्ट्स पोझिशन डेव्हलप आहेत ते कवरअप व्हायला सुरू होऊ शकतील। त्यामुळे जर निफ्टी 25,000च्या वरती मेंटेन राहिला तरच 25,200पर्यंत जाण्याचे चान्सेस निफ्टीमध्ये आहेत। 25,000च्या खाली मेंटेन राहिला तर एखादी मायनर डिप 24,850 ते 900पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत। तेव्हा निफ्टीमध्ये बिलो 25,000 24,900 ते 24,850 एक सपोर्ट झोन आहे, तिथं पण खाली येऊ शकतं। 25,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 25,000 जर क्रॉस झाला तर एक शॉर्ट कवरिंग रॅली अपेक्षित आहे, जी निफ्टीला 25,200पर्यंत घेऊन जाऊ शकते। बँक निफ्टीमध्ये 55,500च्या वरती शॉर्ट कवरिंग येण्याचे चान्सेस आहेत। आजही 55,300 400पर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला पण सक्षम नाही होऊ शकलं। 55,500 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 55,500च्या वरती गेला तर एक शॉर्ट कवरिंग बँक निफ्टीला येऊ शकतं 55,800 ते 56,000पर्यंत। अदरवाईज लोअर लेवलला बँक निफ्टीला 55,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, जिथं मार्केट खाली येऊ शकतं। बँक निफ्टी जर खाली आलं तर 55,000पर्यंत खाली येऊ शकते। हायर लेवलला 55,500च्या वर शॉर्ट कवरिंग या ट्रेडिंग लेवलनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। FIDAचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही। शुक्रवारी FISने जवळपास 2,000 करोडची विक्री केलेली आहे, बघणं गरजेचं आहे। इमिजिएट काय स्टान्स चेंज होईल असं वाटत नाही, पण हळूहळू थोडी विक्री जरी थांबली तर मार्केट बॉटम आउट होऊन वरती जातील। FIच्या शॉर्ट पोझिशनसुद्धा रेकॉर्ड लेवलला आहेत, ऑलमोस्ट 80% शॉर्ट्स आहेत। तेव्हा मला वाटतं FIकडून शॉर्ट कवरिंग थोडंसं अपेक्षित आहे, त्यामुळे बघणं गरजेचं आहे की ते उद्याच्या सेशनला येतं का गुरुवारच्या सेशनला येतं। आज NSEमध्ये 1,298 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,493 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअर्समध्ये पडझड आहे। निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, तर NSEमध्ये थोडं वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या सेमच आहे। एवढा सेक्टर इंडिसाइजेसमध्ये
आज आय टी सेक्टरनं लीड केलं यू एस मार्केट, म्हणजे त्या पद्धतीने तेजी झाली. आय टी सेक्टरमध्ये आज चांगले 2.5-3% तेजी झाली. त्यापाठोपाठ मेटल, रिअल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी बघायला मिळाली. बँक्स आणि FMCG सेक्टरवर थोडासा दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केट चढावागे झालं उद्यासाठी. तर युरोपियन मार्केट्स फ्लॅट आहेत, मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस, कारण कालच US मार्केट शुक्रवारी वाढलेले. डाव फ्युचरसुद्धा 100 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की US मार्केटमध्ये बॅक टू बॅक आज जर तेजी झाली, चांगलं मार्केट वर गेलं USचं, तर मला वाटतं तेजी आपल्या मार्केटलाही सोमवारी कंटिन्यू होऊ शकते आणि एक हायर लेवलला आपण शॉर्ट कवरिंगनुसार 25,000च्या वर मेंटेन राहिलं तर निश्चित आणखी हायर लेवल्स बघू शकतो. तर बघूया मार्केट सोमवारी कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.